तर गाईज बघा किती मोठा मासा आहे, हा हापूस मासा बोलता, आम्हाला पण माहीत नव्हता। गाईज बघू शकता किती मोठी कोळंबी आहे। गाईज बघू शकता असे फॉरेनर्स पण इथे जे येतात आणि इथे इन्फॉर्मेशन घेतात। आणि हा जो मार्केट आहे भरपूर जुना मार्केट आहे, ह्या मार्केटचा इतिहास भरपूर मोठा देतात। मग सेकंड टायमाला ते घेऊन जातात असं आहे? सेकंड टायमाला नाही, आजच्या आजच द्यायचं। हे काम पूर्ण चालू असतं काही ना काही। जरा सांगू शकता आमच्या व्ह्यूअरला? आम्ही या बोटीन जाता आणि नौका घेऊन आम्ही बाहेर जाता, मच्छी मारता आणि इकडे ऑक्शन करता आणि आमचा योच धंदा आहे। हॅलो गाईज, वेलकम टू वन व्लॉग। आज आपण चाललेलो आहे ससून डॉकला। तर आता सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आता आपण माझ्या घराच्या इथनं भांडूप स्टेशनला चाललेलो आहे। तिथून आता आपण CSTला जाणार आहे आणि तिथून आपण पुढे ससून डॉकला जाणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये गाईज पूर्ण ससून डॉकची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटणार आहे। तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आम्ही ससून डॉकवरती कशा प्रकारचे मासेमारी ची प्रक्रिया होते आणि कशाप्रकारे तो लिलाव चालतो आणि त्या ससून डॉकबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाईज भेटणार आहे। तर गाईज ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि अजूनपर्यंत तुम्ही वन व्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। गाईज आता आपण CSTला पोचलेलो आहे। आता CSTवरनं आता आपण जाणार आहे ससून डॉकला। तर ससून डॉकला जाण्यासाठी आता आपण CST स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे। CST स्टेशनच्या बाहेर जाऊन आता आपण चेक करणार आहे टॅक्सी वगैरे काय भेटते काय। आता बसची पण एक सेवा आहे, इथून नेव्हीनगरला बस जाते, तर ती बघूया भेटते तर कुठलं साधन भेटतं त्याप्रमाणे आपण पकडून ससून डॉकला जाणार आहे गाईज। तर चला गाईज। गाईज आता आपण ससून डॉकला पोचलेलो आहे। पाठी पाहू शकता माझ्या इथे, पाठी तुम्ही बघितलं तर मेन गेट आहे ससून डॉकचा। तर हे ससून डॉक जे आहे ते 1871मध्ये दॅट इज 1871मध्ये बनलेलं आहे आणि याचा भरपूर जुना इतिहास आहे। हा जो ससून डॉक जो बनलेला आहे तो इंग्रजांच्या काळापासून आहे आणि मुंबईतील सर्वात मोठं मच्छी मार्केट आहे। इथे स्वस्त मच्छी भेटते आणि हीच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला भेटणार आहे। तर गाईज ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि या व्हिडिओला भरपूर लोकांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। गाईज तुम्ही बघू शकता आपण ससून डॉकमध्ये आता आलेलो आणि किती मोठे मासे आलेले आहेत। हा ताम मासा आहे, हा ताम मासा आहे ना? कुठला मासा आहे? ताड मासा। दादा ही सुरमई आहे का? सुरमई आहेत मोठे मोठे। कशी आहे याची प्राइस? काहीच बघू शकता किती मोठ्या प्रमाणात मच्छी इथे आलेली आहे आणि हा जो आहे तो स्टिंगरे आहे, वाकड, ह्याला वाकड बोलतात इथे या लोकल भाषेमध्ये। तर इथे मोठी मोठी मच्छी येते, मी तुम्हाला उचलून दाखवतो। हे बघा किती मोठ्या प्रमाणात मच्छी येते गाईज आणि हा लिलाव चालू आहे माझ्या पाठीमागे। व्हिडिओ बनवतोय, बोलायचं तुम्हाला, बोला। विकत आणले माईक चालू आहे का? अरे वा वा, पाकिट पाकिट पाकिट
तर गाईज आता सकाळचे 6 वाजायला आलेत आणि आता सूर्य उगवतोय आणि हा मासळी बाजार जसा सूर्य उगवतो तसा भरत चाललेला आहे आणि मोठी मोठी मच्छी इथे येते बघा. हा जो ताम मासा आहे जो बघू शकता घेऊन चाललेले आहेत. अशा प्रकारे जे लोकल मच्छी विक्रेते आहेत ते हा मासा असे मच्छी घेऊन जातात आणि आपल्या लोकल मार्केटमध्ये विकतात गाईज. कुठला मासा कुठला मासा आहे? कुप्पा 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 मासा 800 रुपये पाटी लावले. 800 रुपये. गाईज बघू शकता इथे कशा प्रकारे लिलाव चालू असतो आणि हा जो भाव लावला जातो त्याच्यावरती ऑक्शन केलं जातं आणि मग हे लोक इकडचे जे लोकल विक्रेते आहेत ते येतात आणि अशा प्रकारे मग ती बोली लावतात आणि ती बोली लावल्यानंतर मग जी हायेस्ट डील आहे तशाप्रमाणे ती पास होते आणि मग नंतर मग ती डील पास झाल्यानंतर मग त्यांना दिली जाते. तर बघू शकता हे जे लोकल विक्रेते आहेत इथले जे आपल्या कोळी बांधव आहेत आणि जे मच्छीचा धंदा करतात ते येतात आणि अशी बोली लावतात. 4.5 हा कुठला मासा आहे दादा? टोल छोटा टोल आहे काय? बारीक टोल. 5.5 आणि हा कुठला आहे? वरवस मासा वरवस मासा 4.5 कशी आहे हे कुठला मासा? टोल मासा टोल मासा आहे ना. कसला आहे हा? ये 4.15ला 4.15 आणि हे बाकीचे बाकी हे 700-800 रुपये हे 400-300 रुपये. कुठला मासा आहे? तो बारीक काठबांगडा. काठबांगडा आहे बारीक. ती करली तिकडं करली. हो. करली कशी आहे? ती 400-500 रुपये टोल 1500 रुपये. काय बघू शकता इथे पूर्ण पाट्या लागलेल्या आहेत आणि भाऊ बघू शकता तुम्ही हे सगळे जे मासे आहेत ते भरपूर स्वस्त प्रमाणात आहेत आणि इथे आल्यावर तुम्हाला स्वस्त मासळी घ्यायला भेटेल. आणि बघू शकता हा जो कर्ली मासा आहे ते 350-400 रुपयापर्यंत तुम्हाला पाटी भेटते. अशी फ्रेश मासा येतो इथे सकाळ सकाळ. आणि बघू शकता हे 1500 रुपयाला पूर्ण 4 टोल आहेत. टोल मासा भरपूर टेस्टी असतो. हा कुठला मासा आहे? लाले बोलतात लाले. हा कशी पाटी आहे? 1000 रुपयाला पाटी. आणि हा जो आहे तो त्याला हे हा हा चांद मावरा बोलतात. चांद मावरा. हा कसा आहे? हा छोटा आहे ना हा तुम्हाला 100-150 पर्यंत मिळेल. 100 रुपये. सागर मम्मी पण बघले वाम आहे ना. वाम आहे ना. कशी पाटी आहे वामची? आमची 500 पर्यंत. 500 रुपयाला पाटी. टोल आहे ना ही? एक पीस 300 एक पीस 300-250 पर्यंत तुम्हाला ही फ्रेश टोल भेटते गाईज इथे. बघू शकता किती मोठी साईज आहे आणि एकदम फ्रेश मासळी येते समुद्रातनं डायरेक्ट इथे आणून आणि बघा अशा प्रकारे हा मच्छी मार्केट चालतो आणि भरपूर गर्दी होते इथे. जे लोकल जे फिश विक्रेते आहेत ते इथे येतात आणि हा जो लिलाव होतो त्याप्रमाणे त्याचा गाईज समोर जे बोटीमधनं मासे कसे सेग्रिगेट केले जातात आणि मग ते वरती दिले जातात. तर बघू शकता हा जो समोर ज्या बोट लागलेली आहे त्याच्या आतमध्ये स्टोरेज आहे आणि त्या स्टोरेजमधनं जे मासे काढले जात आहेत त्याला आयसिंग केली जाते. बर्फ लावला जातो आणि त्याप्रमाणे ते सेग्रिगेट करतात. ह्या साईडला बघू शकता तुम्ही सेग्रिगेशन चालू आहे आणि त्याप्रमाणे पूर्ण हे लोक 15-20 दिवस समुद्रामध्ये स्पेंड करतात. मासे मारतात, मासे घेऊन येतात आणि इथे ससून डॉगला येऊन ते विकतात. म्हणजे त्यांना तसा भरपूर मेहनत आहे गाईज याच्यामध्ये. बघू शकता सकाळ सकाळ इथे हा मार्केट चालतो. तर म्हणून हा मार्केट भरपूर प्रसिद्ध आहे आणि भरपूर स्वस्त मासळी भेटते इथे. तर नक्की गाईज या आणि तुम्हाला मासे खायची आवड असेल, माशांचा तुमचा धंदा असेल
तर नक्की इथे या आणि ह्या ससून डॉगला तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला पण भरपूर गोष्टी बघायला भेटतील, भरपूर टाईपचे मासे बघायला भेटतील आणि तुम्ही मासे पण विकत घेऊ शकता आणि तो पूर्ण फ्रेश मासा असेल. झालं सांग मी येतो तिथे. तर गाईज आपल्याबरोबर महादेव दादा आहेत. तर हे इथे कोळंबीचा धंदा करतायत. हा फ्रेश कोळंबी इथे येते. तर दादा ही कशा प्रकारे कोळंबी येते आणि हा काय- काय 1200 भाव आमचा आहे, हा 800 भाव आहे. हा 800 भाव आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची कोळंबी छोटी छोटी मोठी वगैरे सगळे येते. हा. आता बोटीमधनं फ्रेश माल येतो काय? हा पीस बघा, पीस माल आहे. तर आता हा उतरलेला माल आहे काय पूर्ण? हा तुम्ही रोज लावता माल इथे? हा रोज रोज लावता. तर म्हणजे हा एकदम पाटी जे लावता तुम्ही त्या पाटीचा भाव काय असतो? हो आमचा हा पाटी 1200 पाटी, हा 800. ही बडी आहे आणि ही छोटी ही आहे. छोटी आहे आणि समजा मोठा किलो मोठ्या प्रमाणात घ्यायचं असेल तर कशा प्रमाणे मग घेतात? ते मोठी प्रमाणे कसं म्हणजे 200 वाढी म्हणजे 12 ते 1400 आणि हे 1000 पडतात. मोठी कुठून येतात म्हणजे कुठल्या गावात नाही तुम्ही? आम्ही इथं पेन पेनमधनं येतात. तर या तुमच्या बोटी येतात सगळ्या? या आमच्या पुढे, या आमच्या पुढे. गाईज बघू शकता हे महादेव का दादा पेनमधनं येतात आणि इथे धंदा करतात. तर गाईज या नक्की इथे आणि तुम्ही कोळंबी घ्या. महादेव दादा तुम्हाला नक्की हेल्प करतील. थँक्यू दादा. शिंगाडा कसं आहे ही पाटी? 500ला. 500ला. आणि तो ही एकरू आहे, एकरू. ही नारबा आहे, हा. ही टायनी आहे, हा ही लेप आहे. लेप आहे ना? हा. लेपा कसा आहे? आता ती तेवढाच आहे तेवढा बेटा. चुरलाय बस. हो ना. 100-200ला विकणार सगळं. तर किती सकाळी किती वाजता लावता तुम्ही? आम्ही 4 वाजता, सकाळी 4 वाजता चालू होतो आणि मग किती वाजेपर्यंत चालतो हा बाजार? 8-9 वाजता. 8-9 वाजेपर्यंत चालतो. तर गाईज बघू शकता हा सकाळी 4 वाजता चालू होतो बाजार आणि 8-9 वाजेपर्यंत पूर्ण बाजार संपतो. 9 वाजेपर्यंत लास्ट असतो. लास्ट 9 वाजेपर्यंत हा पूर्ण 9 वाजेपर्यंत मोकळा होईल. पूर्ण मोकळा होऊन जातो. आणि इथे काय इथे ऑप्शन चालतो आणि तिकडे काय हा याच्यामध्ये काय चालतं? तिकडं पण ॲक्शनच आहे. तिकडं तिकडं पण पण नवरा auction आहे, विकते. तिकडं. ते बाहेरून आणते, हा. बाहेरचं बंदर आहे, हा. तिकडून इकडं आणते आणि विकते. तुमचं नाव काय ताई? आमचा तारा राठोड. तुम्ही रोज इथे काम करता? हा. बघा हे जे तारा राठोड आहेत ते रोज काम करतात गाईज. अशा प्रकारे इथे लोकल जे मासे विक्रेते आहेत ते येतात आणि आपला धंदा करतात. तर गाईज नक्की ससून डॉटला व्हिजिट करा. गाईज बघू शकतो मांदेली मच्छी आहे आणि ही मच्छी इथे भरपूर फ्रेश मच्छी आलेली आहे. मांदेली कशी आहे? 600 रुपये पाटी. 600 रुपये पाटी आहे पूर्ण ही मांदेली गाईज. तर तुम्हाला ही मच्छी जी भेटते ती भरपूर स्वस्त प्रमाणात भेटते इथे आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता इथे मच्छी. बोंबील कशी आहे? ये बोंबील 400 आहे. 400. हा एकच साईज आहे सगळी? सगळं एकच साईज आहे. 400 रुपये. 400 रुपयाला पूर्ण 400 रुपयाला पाटी आहे पूर्ण गाईज. 400 रुपये. आता काय कोणी देऊ? हापूस 1500 रुपये. गाईज हा हापूस मासा आहे. बघू शकता किती मोठा आहे. किती किलोपर्यंत असेल हा? 4 किंवा 5. 4 ते 5 किलोपर्यंत मासा आहे गाईज. तर इथे पूर्ण फ्रेश मासा आलेला आहे आणि आता सकाळ झालेली आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण मासळी. तर या जर ससून डॉगमध्ये आल्यावरती तुम्हाला हा माशांचा पूर्ण मार्केट तुम्हाला बघायला भेटेल. तर गाईज बघा किती मोठा मासा आहे. हा हापूस मासा बोलता, आम्हाला पण माहीत नव्हता. तर इथले जे लोकल मच्छीमार आहेत आणि जे हे आहेत विक्रेते आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. गाईज बघू शकता ही फ्रेश सुरमई आहे आणि ही कशी लावली आहे ही फ्रेश सुरमई? 1500 रुपये जोडी. 1500 रुपये जोडी. गाईज तुम्ही इथे आल्यावरती नक्की ताई नाव काय तुमचं? संगीता चौधरी. संगीता चौधरी ताईला भेटा आणि इथे येऊन ही मासे घ्या. फ्रेश मच्छी भेटते सकाळ सकाळ. किती वाजेपर्यंत चालू करता तुम्ही? सकाळी किती वाजता चालू करता? आम्ही आता 4 वाजता येतो. 4 वाजता येतं ना? कसा लावला? 1 वाटा 1000 रुपये. किती पापलेट आहे त्याच्यात? 12 पापलेट. गाईज बघू शकता फ्रेश पापलेट आहेत. 1 वाटा 1000 रुपयाला लावला आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या साईजचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पापलेट भेटावे लागतील. गाईज बघू शकता किती मोठी कोळंबी आहे
आणि ही जी फुल साईज म्हणजे मोठी साईज आहे आणि अशा प्रकारे इथे मोठ्या मोठ्या साईजची मासे आणि कोळंबी बघायला भेटेल. तर ही एकदम फ्रेश आहे. ही 4.5 4.5 आणि हा 3.5 3.5 आणि ती कोळंबी मोठी कोळंबी 250 2,500 पूर्ण पाटी 2,500 बघू शकता. 2,500 पूर्ण पाटी आहे ही कोळंबीची आणि एकदम फ्रेश कोळंबी आहे. मोठी साईज आहे त्याची. गाईज बघू शकता हा केवढी मोठा ताम मासा आहे आणि त्याला हे आता कट करतायत. तर एवढे मोठे मोठे मासे येतात इथे आणि ऑक्शन केले जातात आणि त्याप्रमाणे इथे मग कटिंग केले जाते. हे कटिंग करून आता दादा कुठे जातात म्हणजे कटिंग करून ते आता पनवेलला विकायला जाणार. पनवेलला विकायला जातात मार्केटमध्ये त्यांच्या लोकल मार्केटमध्ये. तर मग हे तुकडे करून घेऊन जातात. तुकडे घेऊन जाणार. आता ते पिसावरती विकणार. कसा किलो असेल 500 रुपये 400 रुपये तसं कसा जातो हा किलो तरी पण तरी 400-500 रुपये 400-500 रुपये किलो जातो हा. याचं म्हणजे हा ताम मासा आहे ना? नाही ताड मासा. ताड मासा आहे. ताड मासा. आणि इथे ऑप्शन करून मग तो आता कोणी घेतलेला म्हणजे तो असा गिरायकाने घेतलेला आहे की मग हा इथनंच कापून देतात. मग इथनं कापून पाटे भरून असले न्यायची की अशी पाटी भरून घेऊन जातात. त्यांच्या गाड्या असतात तर त्या गाड्यामध्ये लोड करतात. गाडीमध्ये लोड करतात. गाईज बघू शकता किती मोठा हा ताड मासा आहे आणि त्याला आता कटिंग करून हे जे ज्यांनी घेतलेलं आहे जो बायर आहे त्यांचे तर ते कटिंग करून त्यांना तुकडे करून घेऊन जाणार अशा पाट्यांमध्ये भरून. आणि मग ते आता त्यांनी सांगितलं दादाने जसं ते पनवेल मार्केटमध्ये त्याच्या वेगवेगळ्या लोकल मार्केटमध्ये घेऊन ते विकतात. तर अशा प्रकारे मोठे मासळी इथे येते गाईज. आणि हा ससून डॉग जो आहे तो याच्यासाठी भरपूर फेमस आहे. तर इथे स्वस्त प्रमाणात मासे भेटतात आणि मोठे मोठ्या प्रकारचे मासे भेटतात. गाईज ही समोर बघू शकता गाभोळी आहे माशाची. ही कुठल्या माशाची गाभोळी आहे ताई? रावस माशाची गाभोळी आहे. कशी आहे ही? 250 रुपये. चालू लागছে. गाईज समोर आहे जी ती मुशी मासा आहे तो म्हणजे छोटा शार्क बेबी शार्क. तर कसा आहे हे मुशी? हे 800 रुपये ते 600 रुपये. 800 रुपये 600 रुपये आणि ही 1000 रुपये. 1000 रुपये. गाईज बघू शकता 1000, 800 आणि 600 रुपयाची बेबी शार्क आहे. काय नाव दादा तुमचं? अनिल. अनिल काय काम करता इथे? आम्ही ऑक्शनरी. ऑप्शनर आहे. झालं ऑप्शन तुमचं? झालं. आता संपला टायमिंग आता रात्री 3 वाजल्यापासून चालू होते. आणि आलेलो 3 वाजल्यापासून गर्दी भरपूर होती. काय काय ऑप्शन करता तुम्ही? वेगळा माल मुंबई पापलेट हलवा पूर्ण संपूर्ण बोटीला जो निघेन गर्दी फिरली काय तुम्हाला कसा मला बोटी घेता तुमच्या? हे बोटी आम्ही त्यांचे काम करतो ना मग ते आम्हाला उठल्यानंतर देतात चहा पाणी मग काय आपण त्यांचे आपण लोक जेवायला पावरे बी देतात. कोणतं गाव आम्ही रत्नागिरी. अरे हो गोवाघरवाले तुम्ही गुहागरवाले? नाही नाही आम्हाला अभिमान आहे कोकणचा. कारण हे कोकण म्हणजे सगळ्यात सुंदर शहर आहे महाराष्ट्रातले. गाईज बघू शकता तसे फॉरेनर्स पण इथे जे येतात आणि इथे इन्फॉर्मेशन घेतात. आणि हा जो मार्केट आहे भरपूर जुना मार्केट आहे. ह्या मार्केटचा इतिहास भरपूर मोठा आहे जो आपण
तुम्हाला सांगितलाच आहे. तर गाईज या प्रकारे लोक इथे व्हिजिट करतात, भरपूर वेगवेगळ्या भागातून येतात, कारण की हा मुंबईचा भरपूर मेन मार्केट आणि मुंबई अशी गोष्ट आहे, मुंबई अशी जागा आहे जिथे भरपूर फॉरेनर्स आणि बाहेरची लोक व्हिजिट करतात. कुठचा रेशमाल आहे 100ला 3 चालू आहे. लावून द्या ना एक अजून, लावून द्या. शिंपल्या 100ला वाटा आणि कालवेच आहेत ते फक्त. अलिबागवरून किती खर्च होते जाताना तुम्ही फिरायला जाताना? हां बरोबर आहे. आता मी जाईल अलिबागला जाल तुम्ही. आता जाणार आहे. तुमचं नाव काय? मंदा मोरे. हे फक्त शिंपल्या आणि कालवेच घेऊन येतात. हे पूर्ण अलिबागचा माल आहे म्हणजे. आणि आज सांगा रोज येता तुम्ही घेऊन? नाही आता मंगळवारी येईल. म्हणजे बुधवार गाईज आता आपण जो ससून डॉगचा दुसरा पार्ट आहे ह्या साईडला आलेलो आहे आणि इथे पूर्ण बोटिंगचं काम केलं जातं. बोटिंगमध्ये ऑइल आणि जे पेट्रोल वगैरे डिझेल वगैरे भरलं जातं. तर हे बघू शकता टँक वगैरे आहे तिथे. तर हा आपण थोडा एक्सप्लोअर करणार आहे भाग, कशाप्रकारे मासे पकडण्याच्या पाठीमागे कशी मेहनत असते, कशाप्रकारे ते लोक प्रिपरेशन करतात आणि कसे बोटिंगमध्ये फ्यूल भरतात. तर ते हे तुम्हाला दाखवतो गाईज. चला गाईज. तर गाईज आता आपण मच्छी मार्केटच्या ह्या साईडला आलेलो आहे जिथे मच्छी विकली जाते. ह्या साईडला मच्छी विकली जाते आणि इथे बोटिंगचं मेंटेनन्स केलं जातं. तर बोटिंगच्या मेंटेनन्ससाठी जे ऑइल लागतं, जे डिझेल लागतं, तर इथे बघू शकता हा जो पेट्रोल पंपसारखा डिझेलचा पंप आहे इथे. तर हा पंपामधनं जे पेट्रोल डिझेल आहे ते ह्या मोठ्या मोठ्या याच्यामध्ये भरलं जातं. जे ड्रम आहे त्याच्यामध्ये भरून मग नंतर ते सायपन पद्धतीने जे पाईपाने या बोटीमध्ये खाली उतरवलं जातं. तर ह्या प्रमाणे जी रिफ्यूल केली जाते जी बोट आहे आणि नंतर परत मासेमारीसाठी समुद्रात जातात मग लोक. गाईज आता माझ्या पाठी तुम्ही बघताय ते मच्छीमारीसाठी जे जाळं लागतं ते आहे. इकडे बघू शकता सगळीकडे ते जाळेच आहेत आणि ह्या जाळ्याचं मेंटेनन्स केलं जातं इथे. जर समज जाळा फाटला असेल या काही डॅमेज झालं असेल तर इथे खोलून त्याला सरळ केलं जातं. तर या आजूबाजूला तेच काम चालू आहे. पूर्ण जे बोटीमधनं समजा आता मासेमारी करून आलेले आणि त्यांचे जाळं वगैरे फाटलेले आहेत तर ते जाळे सरळ करण्यासाठी इथे पसरलेले आहेत आणि ते चेक केले जातात आणि मग ते समजा डॅमेज असतील ना तर फाटले असतील तर त्याप्रमाणे त्याला रिपेअर केलं जातं. गाईज बघू शकता कशाप्रकारे जाळ्याचं मेंटेनन्स केलं जातं इथे. तर हा एक पार्ट इथे आहे. तर जेवढ्या बोटी येतात त्यांचे जाळे वगैरे काही खराब झालं असेल तर त्याप्रकारे असे शिवले जातात आणि असा मेंटेनन्स केला जातो. तर दादा तुम्ही हे मेंटेनन्स करता ना याचं? रिपेअरिंग करता ना? म्हणजे सगळे जाळे वगैरे म्हणजे तुम्ही फाटलेले वगैरे फाटलेले असले तरी त्याचं रिपेअरिंग होतं ना रिपेअरिंग. आणि म्हणजे हे कसे बोटीतनं उतरवतात आणि देतात तुम्हाला? हां बोटीतनं बोट आली लागली का मग ते आम्हाला फोन करतात मग आम्ही जाळी घेऊन येतात. मग तुम्ही रिपेअर करून त्यांना देतात. मग सेकंड टायमाला ते घेऊन जातात असं आहे का? सेकंड टायमाला नाही आजच्या आजच द्यायचं. तर हे काम पूर्ण चालू असतं, प्रत्येक दिवशी चालू असतं काही ना काही छोट्या मोठ्या मग नवीन जुनं नसलं तर मग नवीनची पण ऑर्डर देतात. नवीन पण तुम्ही देता मास आणून गोडाऊनमधलं मास आणायचं मग त्यांनी. ओके मग तुम्ही तयार पण करून देता? तयार पण नवीन आपण जाळी देणार तर जुने रिपेअर फाट. ओके हां बरोबर समजलं. तर आपण त्याचं रिपेअर करू. तुमचं नाव काय दादा? राजू तांडे. हे तुम्ही इथे काम करता पहिल्या किती वर्ष आली? 30 वर्षापासून हे काम करतात. गाईज बघू शकता राजू तांडे दादा हे काम करतात. हे तुम्हाला सांगितलं इथे जाळ्यांचं मेंटेनन्स केलं जातं तर हे दादा करतात. तर जे बोटीला जेवढं सामान लागतं म्हणजे जाळ्याचं मेंटेनन्स लागतं नवीन. गाईज आता आपण ससून डॉगच्या एक दुसऱ्या पार्टला आलो आहे
तर हा जो पार्ट आहे इथे बल्क माल उतरला जातो. बल्क म्हणजे मोठ्या प्रमाणात जो माल खरेदी केला जातो, जो कंपनीला माल जातो, तो माल इथे उतरला जातो. तर बघू शकता या बोटी खाली होत आहेत, इथे मासे उतरवले जात आहेत आणि तिकडे मोठ्या प्रमाणात बल्क माल भरला जातो जो कंपनीला जातो. ते बघू शकता मोठे मोठे कंटेनर लागलेत, इन्सुलेट लागलेत. तर हे जे मोठी इंडस्ट्री आहे, जे माशांचा उपयोग होतो सगळ्या इंडस्ट्रीमध्ये, जसं कॉस्मॅटिक इंडस्ट्री झाली, बाकी दुसऱ्या इंडस्ट्री झाल्या, फूड इंडस्ट्री झाली, ज्याच्यामध्ये माशांचा उपयोग करून फूड बनवलं जातं. तर त्यासाठी हा माल घेऊन गेला जातो. तर इथे जेवढे इन्सुलेट आणि मोठे कंटेनर लागलेत तिथे भरला जातो. त्या काट्यावरती वजन केला जातो. ते सरकारमान्य काटे आहेत सगळे आणि त्या वजन केल्यानंतर मग तो माल भरला जातो. तर इथे जे व्यापारी आहेत तो हा जो बिझनेस करतात गाईज. तर बघू शकता हे जेवढ्या बोटी लागल्या त्या त्यासाठीच लागलेल्या आहेत, बल्क मालासाठी. तर गाईज आता बघा कशी प्रोसेस केली जाते. ही बर्फ ट्रान्सफर केला जातो बोटीमध्ये. तर आता त्यासाठी ही पूर्ण लाईन टाकलेली आहे आणि त्याच्यानुसार ते लोक आता हे बर्फ खाली पाठवणार आहेत. तर ही प्रोसेस तुम्हाला गाईज बघायला भेटेल. बघा आता कशी या लोकांनी गाडी सेट केलेली आहे आणि जो हे जी लाईन टाकलेली आहे त्याच्यानुसार त्याच्याबरोबर तो बर्फ खाली जाणार. तर ही आयसिंग केली जाते पूर्ण. तर मच्छीमारी केल्यानंतर जो आईस लागतो, जो बर्फ लागतो, तो आता पूर्ण ट्रान्सफर केला जातो आहे. हे यूट्यूब आपल्याला हे जे दादा आहेत, राजू दादा आणि रामनारायण दादा, ते आपल्याला इन्फॉर्मेशन सांगणार आहे. बघा दादा, तुम्ही कुठून आलात? करंजा. आणि कसे येता तुम्ही, म्हणजे दरवेळी येता की कशा, म्हणजे कशी मच्छीमारी करता आणि कशा प्रकारे तुमचा एक्सपिरियन्स आहे, कसे इथे मासे देतात ते जरा सांगू शकता आमच्या व्ह्युअरला? आम्ही या बोटीत जाता आणि नौका घेऊन आम्ही बाहेर जाता, मच्छी मारता आणि इकडे ऑक्शन करता. ओके. आणि आमचा योच धंदा आहे. हात तुमचा धंदा, तुम्ही कोळी बांधव तसे? तसा आम्ही हात धंदा आमचा आहे. तुम्हाला आठवड्यातनं तरी किती फेरी? आठवड्यात 2 दिवसांनी पाणी येऊ शकता, 12 दिवसांनी जशी भेटतात तशी भेटते तशी आम्ही येऊ शकतो. कुठल्या कुठल्या प्रकारचे मासे बघा? सगळे प्रकारचे. आणि आता हा जो इथे बोटी लागतात आणि तिकडे बोटी लागतात, त्याच्यात काय फरक तो आहे? बाजाराचा आहे, तो बाजाराचा माल बाजाराचा मावर आहे आणि काट्याचा माल. हा काट्याचा, म्हणजे काट्याचा याच्यामध्ये फरक आहे. कंपनीला जातात. कंपनीला जातात आणि ते लोकल मच्छी खाणारे असतात त्यांना जातात. आपल्या पाट्यावर येतात. हा, तर मग हा पूर्ण टननी माल हा, जातो. हे किलो टन मध्ये माल. म्हणजे ह्याच्या आता एका बोटीमध्ये किती माल तरी पण बसतो अंदाजे? किती माल? 22 टन. 22 टन. 22 टन बसतो. आणि एकाच टाईपचा असतो की वेगवेगळा असतो? नाही, वेगवेगळा असतो. मग तो एकच व्यापारी घेतो की कसा, म्हणजे कसा? म्हणजे ते माथली कोणला लागल असल त्यांनी तसा प्रकारे ते घेतात. मग तो ऑप्शन, याचा पण ऑप्शन चालतो? ऑप्शन चालतं. कुठला ऑप्शन आता किती वाजेपर्यंत असतो तरी? आता 9 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत असतो. मग इथे होतो काय सगळा ऑप्शन? 9-10 वाजता काटा चालू होते आता चालू होईल. आता म्हणजे हा 9 वाजता चालू होतो, तो लवकर चालू तो होतो. 4 वाजता. 4 वाजता. आणि आता ते आपले लोकल महाराष्ट्राचे जे एवढे बी मच्छीमार आपले जे धंदेवाले आहेत, जे आपल्या त्यांना जो मावळा जातो आपले इथनं, जे बाजारात विकायला जातो, तो तिथनं जातो. ओके, तिथनं जातो. इथनं कंपनीचा माल जातो. तिथनं कंपनीचा माल. आणि हा जो कंपनीचा माल जातो मग इथे काट्यावरती वजन केल्यानंतर मग तो पुढे मग लोड होतो. लोड होतो आणि कंपनीला जातो. कंपनीतनं म्हणजे तो कुठे एक्झॅक्टली जातो? आता पुणेला पण जातात, वेगवेगळ्या भागात जातो. पूर्ण भारतामध्ये जातो. पूर्ण भारतामध्ये. पूर्ण भारत. कारण का मी गाड्या बघितल्या इथे वेगवेगळ्या जागेवर. भारतामध्ये
तर थँक्यू दादा इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. तर आम्हाला ही इन्फॉर्मेशन गाईज दिलेली आहे या दोघा दादांनी. तर गाईज ही व्हिडिओ नक्की पहा, याच्यामध्ये भरपूर तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटणार आहे. गाईज बघू शकता बोट चाललेली आहे परत. तर ते मच्छी त्यांनी अनलोड केली आणि आता ते परत समुद्रात चाललेले आहेत पुढचा जो स्लॉट मच्छीचा पकडण्यासाठी. तर अशा प्रकारे ससून डॉकवरती भरपूर बोटी येतात. आजूबाजूच्या पेन, करंजाडे, उरण इकडनं वेगवेगळ्या मच्छीमारी आहेत. आपले जे कोळी बांधव आहेत ते आपली बोट भरून घेऊन येतात मच्छी आणि मग इथे विकतात आणि इथे त्यांचा ऑक्शन होतो. मग नंतर मग तो लोकल मार्केटमध्ये जातो. गाईज आता आपण एका टोकाला आलेलो आहे इथे ससून डॉकच्या. तुम्ही माझ्या पाठी बघता ते ससून डॉक आहे आणि हा जो मध्ये पॅसेज दिला, कॅनल दिला आहे जो आतमध्ये येतो आहे समुद्रातून आतमध्ये, तिथे बोटी आतमध्ये येतात आणि ते मच्छी घेऊन येतात आणि मच्छी तिथे अनलोड केली जाते. इथेच हे समोर दिसते ती मिल आहे, भरपूर जुनी मिल आहे. मला तर नाव माहीत नाही. तर गाईज तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, आम्हाला पण इन्फॉर्मेशन भेटेल. तर ही जुनी मिल आहे आणि इकडे बघू शकता पूर्ण अरबी समुद्र आहे पाठीमागे इथे. आणि ह्या सगळ्या बोटी पार्क केलेल्या आहेत आतमध्ये. आणि जे समोर दिसतं ते नेव्हीचं आयसलँड आहे, त्याला ऑयस्टर आयसलँड बोलतात. आता आम्ही इन्फॉर्मेशन काढली आहे आणि आता सगळीकडे जर धुकं आहे तर ह्या साईडला पूर्ण समुद्र आहे. पूर्ण बघू शकता अतांग समुद्र भरलेला आहे पूर्ण. आणि तिथून बोटी आतमध्ये येतात आणि इथे ससून डॉकला मच्छीचा लिलाव केला जातो, जे मच्छी घेऊन येतात आतमध्ये. तर अशा प्रकारे हा पूर्ण एरिया आहे गाईज, बघू शकता. गाईज आता आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ससून डॉकबद्दल माहिती सांगितली, कशा प्रकारे मच्छी मार्केट भरला जातो आणि कशा प्रकारे इथे लिलाव चालतो, कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी इथे तुम्हाला बघायला भेटेल आणि कशा प्रकारचा त्याचा भाव असतो. तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला हे पाहायला भेटलं गाईज. तर गाईज ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, भरपूर लोकांना शेअर करा. अजूनपर्यंत तुम्ही वनलॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तर ते आम्हाला भरपूर व्हॅल्युएबल आहे. तर असेच आमच्याबरोबर सपोर्ट करत राहा गाईज. तर गाईज तोपर्यंत टेक केअर, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.